माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शनिवारचे काही विशेष प्रभावी उपाय जे आपण शनिवारच्या दिवशी जर केले तर त्याचा विशेष फायदा आपल्याला होऊ शकतो। बघा, काही काही वार असतात, त्या दिवशी जर आपण हे पर्टिक्युलर जे उपाय केले तर त्याचा खरंच आपल्याला लाभ होतो। काही जणांचा त्याच्यावर विश्वास बसतो, काही जणांचा बसत नाही। पण मी म्हणेल, जर तुम्हाला काहीच फरक पडत नसेल, म्हणजे तुमचे जे कार्य आहेत, कामं आहेत, त्याच्यामध्ये सतत अडथळे येत आहेत, अगदी पूर्णत्वाला जातं आहे काम आणि पूर्ण होण्याच्या मार्गावरच आहे आणि ते तिथं अडकतं आहे, तर तुम्ही हे उपाय नक्की आणि नक्की करून बघा। कारण असे उपाय जर आपण शनिवारच्या दिवशी केले तर बऱ्यापैकी आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होते। त्याचबरोबर काही नजरबाधा, नजरदोष, वास्तुदोष असतात तर ते देखील कमी होण्यास मदत होते। त्यामुळे या उपायांची आपल्याला खूप आणि खूप मदत होते। उपाय हे छोटेसेच आहे पण खूप आणि खूप प्रभावी आहे। व्हिडिओच्या शेवटी मी लिंबाचे 2 उपाय सांगितलेले आहेत, तर ते देखील तुम्ही अवश्य करून बघा, याचाही फायदा तुम्हाला अवश्य आणि अवश्य होईल। वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आता शनिवारच्या दिवशी सर्वांनी आपण काय काम करायचं आहे, आपल्या घराचे जेवढे कडी कोंडे आहेत, बिजागऱ्या आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे। बघा, बऱ्याच वेळेला कढीचा किंवा बिजागऱ्यांचा असा करकर आवाज येतो, तर तो करकर आवाज जो येतो तो आपल्या घरासाठी खूप अशुभ असतो, चांगला नसतो। कारण खूप प्रकारची निगेटिव्हिटी त्या आवाजामुळे पसरत असते। त्यामुळे हा जो आवाज जर तुमच्या दारातून येत असेल कुठल्याही दरवाजातून, तर तुम्ही असं जे तेल आहे ते शनिवारच्या दिवशी या सगळ्या कड्यांमध्ये सोडत चला। आणि आवाज येत नसेल तरीही तुम्हाला शनिवारी असं तेल जे आहे, म्हणजे खोबरेल तेल तुम्ही सोडू शकता किंवा ग्रीस असतं ते तुम्ही घालू शकता या तुमच्या बिजागऱ्यांमध्ये किंवा कड्यांमध्ये। त्याचबरोबर दुसरं काम तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराची स्वच्छता तुम्हाला करायची आहे। बघा, आणि बऱ्याच लेडीजना, बऱ्याच जेंट्सना सॅटर्डेला ऑफ असतो, सुट्टी असते। त्यामुळे अवश्य तुम्ही वेळात वेळ काढून शनिवारच्या दिवशी तुमच्या घराची स्वच्छता करत चला। कुठे जाळी जळमटं असतील ते काढत चला। कुठे काही अडगळ असेल तर ते काढण्याचा प्रयत्न करा। कारण अशा काही वस्तू असतात ज्या आपण अडगळीत टाकतो, त्यामुळे प्रचंड प्रमाणात निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरत असते। जाळी जळमटं लागणं म्हणजे पण एक प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करणं असतं। त्यामुळे शनिवारच्या दिवशी अशी स्वच्छता नक्की आणि नक्की करत चला। जरी जाळी जळमटं झालेली नसतील तरीही एकदा हात फिरवून घेत चला, झाडू फिरवत चला आणि स्वच्छता करण्याचा प्रयत्न आपल्या घराची शनिवारी करायचे आहे। बघा, खूप आणि खूप फरक पडतो। त्याचबरोबर तुम्हाला शनिवारच्या दिवशी काय करायचे, एक पणती घ्यायची, त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे। पणती प्रज्वलित करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि असा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर लावायचा आहे। बाहेर दिवा लावायला जागा नसेल तर तुम्ही घराच्या आत देखील लावू शकता, पण असा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला अवश्य आणि अवश्य शनिवारच्या दिवशी न विसरता लावायचा आहे। आता बघा, कापूर जाळणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला रोज जर तुमच्या घरामध्ये कापूर जाळता येत असेल तर अवश्य तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज कापूर जाळत चला। कारण एक प्रकारची निगेटिव्हिटी खेचून घेण्याची ताकद कापरामध्ये असते आणि औषधी गुणधर्म देखील कापरामध्ये असतात। त्यामुळे कापूर जाळणं हा खूप महत्त्वाचा आहे आणि शनिवारच्या दिवशी तरी तुम्ही 4 तरी कापराच्या वड्या सकाळ संध्याकाळ जाळत चला। ते खूप आणि खूप शुभ आणि खूप चांगले रिझल्ट देणारं ठरेल। त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, शनिवारच्या दिवशी मीठ टाकून तुम्हाला तुमच्या घराची फरशी पुसून घ्यायची आहे। रोज जरी तुम्ही मिठाचा वापर फरशी पुसताना करत नसाल तरी शनिवारच्या दिवशी तरी तुम्हाला फरशी पुसताना अवश्य आणि अवश्य मीठ वापरायचं आहे। मग तुम्ही खडं मीठ वापरा किंवा मग साधं वापरा, पण शनिवारी तुम्हाला हे मीठ वापरायचं आहे। असं मीठ वापरल्याने लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहे, जे अडथळे आहेत लक्ष्मी प्राप्तीमध्ये येणारे, तर ते सर्व दूर होताना तुम्हाला दिसतील। त्यामुळे अवश्य रोज तरी वापरा मीठ, नाही तर रोज वापरत नसाल तर शनिवारच्या दिवशी आपल्याला हे मीठ वापरायचे। आता तुम्हाला एक छानसा उपाय सांगते। आपल्याला काय करायचं आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहेत। चांगल्या लवंगा घ्या, कुठेच तुटलेल्या वगैरे नको, साबूत अशा घ्या। त्याचबरोबर तुम्हाला 2
वेलची घ्यायच्या आहेत. हिरव्या वेलची ज्या असतात हिरव्यागार असणाऱ्या त्या घ्या, अगदी जुन्या झालेल्या पण घेऊ नका. आणि 2 वेलची घेऊन आपल्याला 4 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. बघा आत्ताच मी सांगितलं, तुम्ही इतर दिवशी कापूर जाळत नसाल तरी शनिवारच्या दिवशी तरी असा कापूर तुम्ही जाळत चला. तर अशा या 2 वेलची, 2 लवंगा आणि 4 कापराच्या वड्या घेऊन त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत आणि त्याचा धूर करून तुमच्या घरामध्ये सर्वत्र तुम्हाला तो पसरायचा आहे. आणि पूर्णपणे हे जेव्हा सगळं जळेल त्यानंतर जी विभूती तयार होते किंवा जी राख असते खाली राहिलेली, तर ती तुम्हाला काय करायची आहे, जो भस्म असतो जो आपण शिवशंभो शंकरांच्या पूजेमध्ये वापरतो व्हाईट कलरचा, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये हा दिसत असेल, तर या भस्मामध्ये तुम्हाला ती राख जी आहे ती मिक्स करायची आहे आणि तुम्हाला ती रोज तुमच्या कपाळाला लावायची आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. बघा तुम्हाला कशाची भीती वाटत असेल, कॉन्फिडन्स गेलेला आहे, आत्मविश्वास काहीच उरलेला नाही आहे किंवा मुलं झोपेतून जागी होत आहेत दचकून, तर त्यांना देखील तुम्ही ही विभूती लावू शकता, स्वतःला लावू शकता, घरच्यांना लावू शकता, तुम्ही तुमचे सगळे जे मेंबर्स आहे घरातले त्यांना लावू शकता. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की तुम्ही करा, पण शनिवारच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बघा, तुमचा व्यवसाय आहे एखादा, मग तुमचं पार्लर असेल किंवा मग कुठलंही तुमचं शॉप असेल, दुकान असेल, पण ते व्यवस्थित चालत नाही आहे किंवा तुम्ही कष्ट करताय पण त्या प्रमाणात तुम्हाला पैसा मिळत नाही आहे किंवा जे अर्थार्जनाचे मार्ग आहेत ते तुम्हाला सापडत नाही आहे, म्हणजे जे लक्ष्मी प्राप्तीचे दरवाजे आहेत ते असे बंद झाल्यासारखे झालेले आहेत, तर तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. छान पिवळा लिंबू घ्या, कुठेही डाग नसलेला, आणि तो लिंबू घेऊन तुम्हाला तुमच्या दुकानाला 4ही भिंतींना तो टच करायचा आहे, त्या भिंतींना. किंवा मग घरामध्ये तुम्हाला स्थैर्य, सुख, शांती हवी आहे तर घरामध्ये तुम्ही 4ही भिंतींना तो लिंबू टच करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची इच्छा काय आहे ती मनोमन बोलायची आहे आणि तो लिंबू घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, 4 त्याच्या फोडी करायच्या आहेत. आणि जिथे 4 रस्ते मिळतात, म्हणजे जिथे चौक आहे तिथे तुम्हाला ते 4 फोडी टाकून द्यायच्या आहेत. फक्त उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धेने करा, कारण आपण कोणाचं वाईट करण्यासाठी काहीच करत नाही आहे, फक्त आणि फक्त आपल्या चांगल्यासाठी करतो आहे. तर हा उपाय खूप प्रभावी आहे. तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये भरपूर यश देणारा आहे, घरामध्ये सुख शांती आणणारा असा उपाय आहे. नक्की तुम्ही करा. आता दुसरा जो लिंबाचा उपाय आहे तो बघूया. तर तुम्हाला काय करायचं आहे, शनिवारी एक लिंबू घ्यायचा आहे आणि तो लिंबू घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हनुमान मंदिरामध्ये तुम्हाला त्या लिंबाला 4 लवंगा खोचायच्या आहेत. 4 लवंगा पण तुम्हाला घेऊन जायच्या, चांगल्या न तुटलेल्या अशा लवंगा घेऊन जावा आणि 4 बाजूला 4 अशा लवंगा लिंबामध्ये खोचायच्या आहेत. चांगलं पिवळं लिंबू घेऊन जावा आणि लिंबामध्ये अशा 4 लवंगा खोचल्यानंतर ते लिंबू हातात घेऊन हनुमान चालिसाचं पठण तुम्हाला करायचं आहे तिथे मंदिरात बसून. आणि तुम्हाला तुमची इच्छा काय असेल ती म्हणून दाखवायची आहे. समजा नोकरीविषयी इच्छा असेल किंवा व्यवसाय चालत नाही ती इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ते जे लिंबू आहे ते एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली मातीमध्ये ते लिंबू पुरायचं आहे किंवा मग कोणत्याही रोपट्याच्या मातीमध्ये तुम्हाला ते लिंबू पुरायचं आहे. तुम्ही घरी घेऊन आलात आणि ते रोपट्याच्या मातीमध्ये लिंबू पुरलं तरीही चालेल, पण उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि खूप सोपा आहे. तुम्हाला दर शनिवारी करण्याची गरज नाही, कारण या उपायाने इतका फरक पडतो की तुम्हाला हळूहळू फरक पडताना जाणवेल. आणि जरी तुम्हाला करू वाटला तरी तुम्ही पुढच्या महिन्यातल्या एखाद्या शनिवारी हा उपाय पुन्हा करू शकता. तर हे होते शनिवारसाठीचे खूप चांगले प्रभावी असे लिंबाचे उपाय. तर नक्की तुम्ही आवर्जून दर शनिवारी
किंवा प्रत्येक महिन्यातल्या कोणत्याही शनिवारी तुम्ही हे उपाय आवर्जून करा. बघा, भरपूर फरक झालेला तुम्हाला दिसेल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आलेली दिसेल. त्याचबरोबर व्यवसायातली प्रगती किंवा धन येण्याचे जे मार्ग आहेत ते मोकळे झालेले तुम्हाला दिसू लागतील. इतके हे उपाय प्रभावी आणि खूप छान आहेत. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना जर ही माहिती, हे उपाय माहीत नसतील तर त्यांनाही हे उपाय कळतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.